कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील फार्म हाऊसमधील आलिशान बंगल्यातून अज्ञात चोरट्यानं घरमालकाची बंदूक आणि 4 जिवंत गोळ्या चोरी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। पुढील गंभीर गुन्हेगारी घटना घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आणि अवघ्या 3 दिवसात आरोपींना गाठून प्रकरणाची उकल केली आहे। ठाणे पाचपाकडी येथील रहिवासी अरुण पांडुरंग मोहिते यांचे भालिवडी येथे फार्म हाऊस असून राहण्यासाठी आलिशान बंगला बांधलाय। 1 सप्टेंबर रोजी ते फार्म हाऊसवर आले असता सुरक्षेसाठी ठेवलेली अमेरिकन बनावटीची रिव्हॉल्वर आणि 4 गोळ्या बेपत्ता असल्याचं त्यांनी पाहिलं। चोरट्यानं किचनच्या लोखंडी जाळ्या फोडून बंगल्यात प्रवेश करून थेट बेडरूममधील कपाटातून शस्त्र आणि गोळ्या चोरल्या। त्यानंतर मोहिते यांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली। गेल्या 3 महिन्यांपासून बंगल्यावर लादी बसवण्याचं काम करणारे अरविंद अमरजीत चौहान आणि अंगद फुलचंद वनवासी हे उत्तर प्रदेशमधील राहणारे असून यांनीच बंदूक चोरल्याचं निष्पन्न झालंय। दोघांनी मालक बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरी केली आणि नंतर थेट उत्तर प्रदेशात पळ काढला। अखेर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली। चोरलेली बंदूक आणि गोळ्या पोलिसांनी हस्तगत केल्यात। या कारवाईत कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि तपास अधिकारी किरण नवले हे तपास करत असल्यानं त्यांनी अवघ्या 3 दिवसात तपास पूर्ण करून आरोपींना गाठलंय। शस्त्र आणि गोळ्या चुकीच्या हातात गेल्यास गंभीर गुन्ह्यांसाठी त्याचा वापर होऊ शकला असता। त्यामुळे या चोरीला साधी चोरी न मानता सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील गुन्हा मानला जात होता। पोलिसांनी जलद कारवाई करून मोठा अनर्थ टाळलाय। या कामगिरीमुळे पोलीस दलाबद्दल स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांचं मनापासून कौतुक केलंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।